जे वेगवेगळ्या ठिकाणातून जे सगळे स्पर्धक आलेले होते ते तिथे सगळं लाईनअप त्यांचं चालू होतं, सगळी त्यांची तयारी चालू होती की आता स्पर्धा चालू होणार आणि हे सगळेच जण धावायला सुरुवात करणार. या स्पर्धकांव्यतिरिक्त बाकीची सभोवतालची परिस्थिती अजून कशी होती? एवढी मोठी ही जागतिक स्तरावरची स्पर्धा, तिचं चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरामन होते, पत्रकार होते, सगळेच जण आता पुढे काय होतंय, मागे काय झालेलं होतं, आता कोणी विक्रम मोडणार का या स्पर्धेमध्ये, आणखी काहीतरी कमी वेळामध्ये जास्त पळून वगैरे, असं सगळं काही चालू होतं. आणि गर्दी सुद्धा भरपूर होती नेमकं स्पर्धेमध्ये कोण जिंकणार आहे ते सगळंच बघण्यासाठी. याच दरम्यान तिथे एक मनुष्य सुद्धा होता. लोकांना अगोदर वाटलं की त्याला कदाचित माहित नसेल की इथे सगळेजण रनर्स जे आहेत ते इथे उभे राहतात, तो बघण्यासाठी आला असेल, पण कदाचित त्याला कल्पना नाही म्हणून तो तिथे उभा राहिला असेल. लोक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करत होते की त्याला कोणीतरी मग आता बाजूला काढून घेईल. पण जेव्हा त्यानं रनर्सचा बॅज इथे लावला तेव्हा मात्र लोकांना फारच आश्चर्य वाटलं की हा मनुष्य 544 मैलांचं अंतर कसं पळू शकणार आहे. बाकीचे स्पर्धक कसे होते माहित आहे? हे सगळे स्पर्धक कोणत्या ना कोणत्या तरी स्पर्धेमध्ये ऑलरेडी पळालेले होते. काही जण वेगवेगळ्या स्पर्धांचे विनर होते. या सगळ्यांचे कपडे जे होते रनिंगसाठी जे त्यांनी घातलेले होतं ते सगळेच ब्रँडेड होते. आणि 544 किलोमीटरची स्पर्धा पार पाडायची म्हणजे काही तासात होणार नव्हती, काही दिवस त्याला लागणार होते. म्हणून त्यांनी अगदी ब्रँडेड गॉगल्स सुद्धा त्यांच्याकडे होते. अधूनमधून काहीतरी तोंडात टाकण्यासाठीच खिशामध्ये त्यांनी थोडंफार ठेवलेलं होतं. त्यांचे शूज अतिशय चांगल्या पद्धतीचे होते की जे व्यवस्थितरित्या येणारा सगळा शॉक सुद्धा म्हणजे शॉकअप्स व्यवस्थित घेईल. त्यासोबतच सगळ्या प्रकारचे कुशनिंग त्याला होते. आणि असे बाकीचे सगळे स्पर्धक असताना हा मनुष्य मात्र अगदी वेगळा होता. एकतर बाकीचे सगळे स्पर्धक यंग होते, अगदी फिट होते, म्हणजे बऱ्याच जणांची तर अगदी मस्क्युलर बॉडी त्यांच्याकडे पाहताच क्षणी जाणवत होती. आणि हा जो मनुष्य होता हा काही यंग नव्हता, पण मध्यमवयीन सुद्धा नव्हता. त्याचं वय होतं 61 वर्ष, 61 इयर्स. त्याचे कपडे कोणते होते? आतमध्ये अतिशय जुना झालेला मळका एक पांढरा टी शर्ट घातलेला होता आणि वरून एक ओव्हरकोट सारखं एक जुनं पुराणं जॅकेट घातलेलं होतं. जनरली असे कपडे किंवा ते जॅकेट जे असतं ते काम करत असताना मळू नयेत आपले कपडे म्हणून घातलेलं असतं. आणि त्याच्या पायामध्ये रबरी बूट होते कारण तो एक साधा शेतकरी होता. बाकीच्या स्पर्धकांना पळण्याचा अनुभव होता, हा कधीच पळालेला नव्हता. पण तरीही तो तिथे आला आणि जेव्हा त्याच्याकडे सगळ्यांनी पाहिलं तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की ही स्पर्धा कशी काय जिंकणार आहे किंवा या स्पर्धेत धावणार तरी कसं आहे. शेवटी काही पत्रकारांना राहवलं नाही म्हणून पत्रकारांनी त्या गृहस्थाला 61 वर्षाच्या वृद्धाला विचारलं की अंतर किती आहे पळण्याचं माहित आहे का तुम्हाला? आणि त्यांनी सांगितलं हो मला माहित आहे, 544 मैलांचं अंतर आहे. तुम्ही हे पळू शकणार आहात? हो मी पळू शकणार आहे, म्हणून तर मी स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. 544 अंतर तुम्ही कसं काय पळू शकणार आहे? आणि अगदी सहजपणे एकदम इनोसंटली किंवा अगदी ऑनेस्टली त्यानं असं सांगितलं, एरवी सुद्धा मला माझ्या गाई ढोरांच्या मागे, गुरा ढोरांच्या मागे, माझ्या शेळ्या मेंढ्यांच्या मागे पळावंच लागत असतं. माझं खूप मोठं शेत आहे आणि भरपूर सारी गुरं ढोरं शेळ्या मेंढ्या आहेत. आणि जेव्हा वादळाची चाहूल लागते तेव्हा या सगळ्या प्राण्यांना एकत्र करण्यासाठी मला दिवसेंदिवस त्यांच्या मागे पळावं लागतं. म्हणून मला पळणं हे काही फार मोठं अवघड आहे असं अजिबात वाटत नाही. त्याच्या या उत्तरावर खरं तर हसावं का त्याचं कौतुक करावं हे पत्रकारांना काही कळालंच नाही. म्हणून त्यांनी फक्त गप्प बसणं स्वीकारलं आणि ते तिथून निघून गेले. शेवटी स्पर्धा सुरू सुद्धा झाली. जेव्हा स्पर्धा सुरू झाली सगळेच जण बाकीचे रनर्स जे होते अतिशय फास्ट वेगानं त्यांना पुढे जायचं असल्यामुळे सगळ्यांनीच वेग छान घेतला आणि सगळेच पुढे पळायला लागले. आणि हा जो 61 वर्षाचा गृहस्थ होता त्याचं नाव तुम्हाला आताच सांगून देते. त्यांचं नाव आहे क्लिफ यंग. सो हे क्लिफ यंग जेव्हा धावायला त्यांनी सुरुवात केली तर धावत नव्हतेच मुळी ते.
बाकी सगळे म्हणजे अगदी आपण त्याला ढांगा म्हणतो ना, की लांब लांब पाय टाकून खूप जोरात स्पीडीली पळणं. आणि हा क्लिफ यंग जो होता 61 वर्षांचा गृहस्थ धावत नव्हता, तो अशा पद्धतीने छोटी 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 पावलं टाकत होता की त्याच्याकडे बघून लोकांना असं वाटायचं की हा धावतोय. अजिबातच नाही. म्हणजे एखादं मांजर जर शेजारी झोपलेलं असेल, मांजराची झोप खूप सावध असते म्हणतात ना, सो एखादं मांजर जर शेजारी झोपलेलं असेल तर ते जागं होऊ नये म्हणून ज्या पद्धतीची हालचाल कोणीतरी करेल, अलगद तिथून उठून हळुवारपणे चालत जाईल, तशा पद्धतीने हा माणूस चालतोय. आणि हा माणूस 544 मैल खरंच पळेल का? पहिला दिवस संपत आला. रनर्स खूप पुढे गेलेले होते, हा अतिशय मागे होता. रनर्सनी त्याच्याकडे मागे बघितलं, बापरे तो केवढा दूर आहे. आणि त्याचं ते चालणं पण इतकं विचित्र होतं ना, सगळेजण त्याच्या चालण्यावर सुद्धा हसायला लागले की हे असं चालणं कसं असू शकतं. मग शेवटी पहिला दिवस संपला, दुसरा दिवस सुरू झाला आणि हे सगळे जे ट्रेन्ड होते रनर्स, त्यांना माहित होतं अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये जर स्वतःची क्षमता टिकवायची असेल, शेवटपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल, तर शेड्यूल सर्वसाधारणपणे असं असतं की 18 तास धावायचं आणि 6 तास झोप घ्यायची. हे सगळं परफेक्ट शेड्यूल बाकीचे रनर्स फॉलो करत होते. न्यूट्रिशन्स काय काय घेतले पाहिजे हे त्यांना माहित होतं, वेळच्या वेळी ते बरोबर ते घेत होते. आणि त्यासोबतच रिकव्हरी टाइम कसा असतो आणि तो कसा वापरायचा हे पण त्यांना शिकवलेलं होतं. त्यामुळे ते त्याही पद्धतीने व्यवस्थित ट्रेन्ड असल्यामुळे सगळं त्यांचं चालू होतं. आणि अर्थातच या क्लिफ यंगला कशाचंही ट्रेनिंग नव्हतं. तो बिचारा आपला नुसता चालत होता, तेही हळूहळू हळू पावलं टाकत चालत होता. दुसराही दिवस जेव्हा झाला तेव्हा पुन्हा हा सगळ्यांच्या मागेच होता, सगळेजण खूप पुढे होते. आणि त्याची चालण्याची पद्धत पाहून लोकांना असं वाटायला लागलं की कोणत्याही क्षणी हा खाली कदाचित कोसळून पडेल आणि हा एवढं चालू शकणारच नाही. पण ही गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात घडलेला प्रसंगच सांगतेच यासाठी आहे की तसं झालंच नाही ना, तो खाली कोसळला नाहीच. जेव्हा तिसरा दिवस उगवला तेव्हा रनर्सनी नेहमीप्रमाणे 6 तासाची झोप घेऊन उठल्यानंतर पाहिलं तर तो मागे कुठेच दिसेना. त्यांना असं वाटलं की बापरे, हा एवढा मागे राहिलाय किंवा कदाचित स्पर्धेमधून बाद झालाय, निघून गेलाय, त्याने क्विट केली असेल स्पर्धा आणि तो गेला असेल निघून. आता जाऊ देत, तो आपल्या स्पर्धेमध्ये तसाही नव्हता, पण एक हसण्यासाठी काहीतरी एक साधन मिळालं होतं ना, त्याची खिल्ली उडवण्यासाठी, जरा मजा करण्यासाठी. म्हणून आता आपण पळूया म्हणून जेव्हा त्यांनी समोर बघितलं तेव्हा त्यांना क्षणभर आपल्या दृष्टीवर विश्वास नाही बसला. हा तोच आहे का? हा तो मागचा जो अशा हळूवार पद्धतीने पळत होता तो एवढा पुढे गेलाय, कसं शक्य हे? मग पुन्हा सगळ्यांनी एकमेकांना विचारलं, हो तो तोच आहे जो आपल्या सर्वांना मागे टाकून पुढे गेलेला आहे. आणि याच पद्धतीनं नंतर पुन्हा काही जण ठीक आहे, हा एवढा जरी पुढे गेला तरी हरकत नाही, आपली स्पीड बघता आपण त्याला पुन्हा मागे टाकू, याची सगळ्यांना खात्री होती. आणि पुन्हा सगळेजण पळायला लागले सुद्धा. पण अशाच रीतीनं पळत असताना एक दिवस तो उगवला जो 5वा दिवस होता. आणि 5व्या दिवशी या क्लिफ यंगनी फिनिश लाईन पूर्ण केलेली होती. क्लिफ यंगनी फक्त फिनिश लाईन पूर्ण केली होती का? नाही. या क्लिफ यंगनी अगोदरचे सगळे रेकॉर्ड्स मोडले होते. अगोदरचं रेकॉर्ड हे अल्ट्रा मॅरेथॉन धावण्याचं जे होतं ते होतं 7 दिवस 15 तास आणि काही मिनिट. आणि यानं जे रेकॉर्ड केलेलं होतं ते 5 दिवस 15 तास आणि 4 मिनिट. 2 दिवस अगोदर तो बाकीच्या स्पर्धकांपेक्षा, म्हणजे अगोदर ज्या सगळ्या विनर्स होते त्यांच्यापेक्षा तो लवकर पोहोचलेला होता. आणि याच स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर सेकंड रनर जो होता, जो जागतिक स्तरावरचा रनर होता, जो प्रशिक्षित होता, ज्यानं सगळे ब्रँडेड कपडे घातले होते, ब्रँडेड शूज घातलेले होते, सगळं काही व्यवस्थित होतं, हा तब्बल 10 तास उशिरा, म्हणजे अगदी स्पेसिफिक सांगायचं तर 9 तास 56 मिनिटांनंतर तो तिथे पोहोचला. हे सगळं मी सांगत कशासाठी आहे? या क्लिफ यंगच्या संदर्भानं काही गोष्टी आपल्याही आयुष्यात आपण घेऊ शकतो
त्या संदर्भात मी सांगत आहे. आणि आणखी याच संदर्भातली एक मजेची गोष्ट सांगू. त्याच्या ज्या चालण्याच्या पद्धतीवर सगळेजण खिल्ली उडवत होते ना, तीच धावण्याची पद्धत योग्य आहे असं नंतर निष्कर्षाला आलं. आणि आता जागतिक स्तरावरचे सगळे रनर्स त्याच्याच पद्धतीनं धावतात. आणि त्याच्या धावण्याच्या पद्धतीला नाव सुद्धा त्याच्यावरूनच दिलं गेलं, यंग शफल. क्लिफ यंग त्याचं नाव होतं. सो त्या पद्धतीच्या धावण्याला यंग शफल असं म्हटलं जातं. कारण ज्यांनी रिसर्च केला त्याच्या या धावण्याच्या पद्धतीवर, त्यांना असं लक्षात आलं की हा खूप मोठी मोठी पावलं टाकत नाही, ज्यामुळे त्याचा स्टॅमिना व्यवस्थित वाचतो. आणि तो छोटी 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 पावलं जेव्हा टाकतो तेव्हा व्यवस्थितरित्या त्याला कंटिन्युअसली चालता येऊ शकतं. आणि आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे, जेव्हा तो पहिला आला म्हणून त्याला $10,000 बक्षीस देण्यात येणार होतं, तेव्हा त्यानं असं सांगितलं, अच्छा या स्पर्धेमध्ये बक्षीस पण होतं का, आणि तेही $10,000. $10,000 1983 म्हटलं तर आताचे 30 लाख तेव्हा होतील. सो त्याने सांगितलं, मी बक्षिसाच्या आशेनं अजिबात धावलो नाही. मला धावता येत होतं, मी तिथे पोहोचू शकत होतो, म्हणून मी धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. आणि म्हणून ही $10,000ची रक्कम मला नको. ही रक्कम आपण बाकीच्या स्पर्धकांमध्ये वितरित करू शकतो का? आणि अर्थातच नियोजन कमिटीने येस म्हटलं आणि त्यानं एकही डॉलर स्वतःसाठी न ठेवता सगळीच्या सगळी रक्कम बाकीच्या स्पर्धकांमध्ये वितरित करून टाकली. आपल्याला अशा स्पर्धांमध्ये काही भाग घ्यायचं नसतं, पण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्याच्या अनुषंगानं आपण क्लिफ यंगला लक्षात ठेवलं तर डेफिनेटली आपल्याला तिथे फायदा मिळू शकतो. अदरवाईज क्लिफ यंगला थोडासा ब्रेक देऊन थोडंसं मी वेगळ्या मुद्द्यावर येऊ इच्छिते. आपल्या आता येत असतानाच एक सासूबाई कॅटेगरी मधल्या एक महिला भेटल्या. आता हे पुढचे जे 2 उदाहरणं सांगत आहे मी, ते जस्ट उदाहरण म्हणून लक्षात घ्यायचे. नॉट नेसेसरी की तिथे सासूबाईच असेल, पण व्यक्ती तशाही असतात एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि डिस्क्लेमर म्हणतात ना, ते डिस्क्लेमर मी अगोदर हे देत आहे. आणि त्यासोबतच आपण हे पण लक्षात घ्यायचं आहे की आता तसाही सुना छळ सहन करतील अशा कॅटेगरीतल्या नाहीयेत, आणि सासवा सुद्धा त्यांना त्रास देतील अशाही अजिबात नाहीत. म्हणून मी म्हटलं त्याप्रमाणे फक्त एक जस्ट उदाहरण म्हणून लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढे मी त्या अनुषंगाने जे सांगते ते, थँक्यू कोमल, त्या अनुषंगाने मी जे सांगत आहे त्यातलं मतितार्थ आपण तात्पर्य, मॉरल ऑफ द स्टोरी जे म्हणतो ते लक्षात घ्यायचंय. एकदा असंच झालं की सुनेचं नवीन नवीन लग्न झालं. आज रविवार आहे त्याच्यामुळे हरकत नाही अंड्याचा उल्लेख केला तर, अदरवाईज शनिवार गुरुवार असं असलं असतं तर उल्लेख करता आला नसता. एनिवे, सो बरेचदा होतं काय, मी त्या सासूबद्दल सांगत होते. नवीन नवीन मुलाचं लग्न झालं, नवी सून घरामध्ये आली आणि ह्या सासूबाईने पहिल्याच दिवशी तिला सांगितलं, बरं का ग, मला नेहमी ना नाश्त्यामध्ये अंड्याचे पदार्थ लागतात. अंड्याचे पदार्थ लागतात म्हणजे काय, एकतर मला उकडलेलं अंड हवं असतं, नाही तर अंड्याचं ऑमलेट हवं असतं. सुनेनं लगेच विचारलं, मग कधी काय द्यायचं, कधी काय द्यायचं हे मी तुला सांगायचं, तू सून आहेस ना, तुला ते कळलं पाहिजे. ठीक आहे, ती बिचारी शांत बसली. आता दुसऱ्या दिवशी सासूबाईंना नाश्त्यात काय द्यावं तिला प्रश्न होता. तिनं विचार केला, अंदाज बांधला आणि उकडलेलं अंड ती नाश्त्यासाठी त्यांच्या समोर घेऊन गेली. आणि सासूबाई लगेच कडाडल्या, हे उकडलेलं अंड माझ्या समोर आणलंस तू, मला आज अंड्याचं ऑमलेट खायचं होतं, घेऊन जाते उकडलेलं अंड. ओके, आता दुसऱ्या दिवशी काय करावं. मग दुसऱ्या दिवशी तिनं अगोदरचा अनुभव सोबत होता म्हणून मग तिनं अंड्याचं ऑमलेट करून त्यांच्या समोर नेलं. पुन्हा सासूबाई म्हणाल्या, हे अंड्याचं ऑमलेट आज मला नको होतं, मला उकडलेलं अंड हवं होतं, तुला काही समजत नाही, तुला तुझ्या आईनं काही शिकवलं नाही, वगैरे 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 सगळं काही सुरू झालं. नेहमीच असं होत असल्यामुळे ही बिचारी सून अगदी कंटाळून गेली की याला उपाय काय करायचा. शेवटी मैत्रिणीला तिनं विचारलं. मैत्रीण खूप हुशार होती, तिनं मस्तपैकी सोल्युशन दिलं
आणि आदल्या रात्री आता ती खूप खुशीमध्ये होती, कारण दुसऱ्या दिवशी कोणत्याही प्रकारे सासूबाई तिच्यावर चिडू शकणारच नव्हत्या. दुसरा दिवस जेव्हा उगवला तेव्हा तिनं 2 नाश्त्याच्या प्लेट्स नेल्या आणि सांगितलं, सासूबाई हे उकडलेलं अंड किंवा हे अंड्याचं ऑमलेट दोन्हीपैकी तुम्हाला जे हवं असेल ते घ्या. आणि ती इतकी मनातल्या मनात खुश होती की आता सासूबाई काही म्हणूच शकत नाही. पण शेवटी सासू ती सासूच. तिच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे तिनं पाहिलेले होते आणि ती लगेच म्हणाली, माझी सुनबाई ही मूर्ख, ती मूर्खच आहे. तिला घरच्यांनी काहीही संस्कार दिले नाही, तिला काहीच शिकवलं नाही. अगं तू ज्या अंड्याचं ऑमलेट बनवायचं होतं ते उकडून ठेवलंस आणि जे अंड उकडायचं होतं त्याचं ऑमलेट बनवून ठेवलंस. मला नाही खायचं. आणि हीच सासू पुढे एकदा देवळामध्ये गेलेली होती. मंदिरातून जेव्हा परत येत होती तेव्हा तिने बघितलं की आपल्याच घरामधून आपली एक शेजारी घराच्या बाहेर पडते आहे. म्हणून तिने लगेच आवाज देऊन त्या शेजारीला थांबायला सांगितलं. ती शेजारीन थांबल्यानंतर ते म्हणे, काय झालं, तू आमच्या घरात कशासाठी गेली होती? काही नाही, मला थोडंसं गोड तेल उसणं हवं होतं म्हणून मी गेले होते. मग माझ्या सुनेनं दिलं का? नाही, तुमची सुनबाई म्हणाली की आज शनिवार आहे, शनिवारचं आम्ही तेल कुणाला उसणं देत नाही, त्याच्यामुळे तिनं काही दिलं नाही असं म्हणाली माझी सून. चल माझ्यासोबत. आता हे शेजारीला लगेच वाटलं की आतापर्यंत आपण सगळं ह्या बाईबद्दल वाईट वाईट ऐकत होतो की ही अशी खाष्ट आहे, ही अशी वेगळ्या पद्धतीची वागते, विचित्र आहे वगैरे वगैरे. पण ही सासूच किती चांगली आहे. कदाचित ती सून काहीतरी वेगळं वागत असेल म्हणून आपल्याला तसं काहीतरी ऐकू येतं किंवा सगळं तिनं तसं पसरवलेलं असेल. आणि आता ही आपल्याला गोड तेल उसणं देईल सुद्धा. त्या आशेनं ती घरामध्ये गेली. ही सासूबाई त्या शेजारणीशी छान गप्पा टप्पा सगळंच तिचं चालू होतं, पण तेल देण्याचं काही नावच घेईना. शेवटी कंटाळून शेजारीनं म्हटलं, ते गोड तेल तुम्ही मला उसणं देताय ना? आणि तिनं सांगितलं, नाही नाही, शनिवारी आमच्याकडे गोड तेल कुणालाही उसणं देत नाहीत. शेजारीन खूप चिडली, अरे मग हे तर तुमच्या सुनेनं मला मागेच सांगितलं होतं ना, मग त्याच्यासाठी तुम्ही मला थांबवलं, घरामध्ये बोलवलं, इतका माझा वेळ वाया घालवला, हे का केलं? आणि मग सासूबाईनं सांगितलं, काय करायचं आणि काय नाही करायचं, शनिवारी गोड तेल उसणं द्यायचं की नाही द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे. माझ्या सुनेनं तो वापरलेला मला चालणार नाही. अशा रीतीनं छोटे मोठे प्रॉब्लेम, नॉट नेसेसरी, मी जसं अगोदर म्हणाले की तिथे सासू आणि सून हेच 2 कॅरेक्टर असतील, पण जर आपण बघितलं तर आपल्याही लक्षात येतं बरेचदा आपण छोट्या छोट्या गोष्टींना प्रेस्टीज इश्यू बनवतो आणि त्याच प्रेस्टीज इश्यूमुळे वेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला सुरुवात होते. आणि आयुष्यामध्ये जी दरी निर्माण सुरू होते, दरी निर्माण व्हायला सुरुवात होते, तेही अशाच कोणत्या तरी कारणांमुळे होते. छोटे छोटे वाद किंवा मतभेद जे असतात ते वादामध्ये जातात, वादातून पुन्हा भांडणं तयार होतात आणि भांडणं पुन्हा पुढच्या कोणत्या लेवलला जातील ते आपण सांगूही शकत नाही. हे असे सगळे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येत असले तरी बरेचदा जेव्हा अतिशय अवघड प्रसंग येतात, करिअर बाबतीतले असू शकतील किंवा आणखी वेगळ्या पद्धतीचे असू शकतील, नेमकं पुढे आपल्याला काय करायचं आहे, कधी कधी जॉब चेंज करण्याच्या संदर्भानं असू शकतील, कधी कधी मुलांना कुठे पाठवण्याच्या संदर्भामध्ये असू शकतील, हे सगळं असतानाही आपण त्या गोष्टी हँडल कशा करू शकतो त्या संदर्भात पुन्हा ह्या क्लिफ यंगकडे आपल्याला यावं लागतं. बरेचदा काय होतं माहित आहे, आपण पार्श्वभूमी कोणती आहे आपली, कोणत्या बॅकग्राऊंड मधून आलो आहोत याला एवढं मोठं करून टाकतो ना की भविष्य आपल्या हातातच नाही असं आपल्याला वाटायला लागतं. पण ऍक्च्युली तसं नसतं. या क्लिफ यंग बद्दलच जर बघायचं झालं तर त्याची पार्श्वभूमी किंवा त्याचा बॅकग्राऊंड जो होता तो बाकीच्या रनर्स सारखा ऍब्सोल्युटली नव्हता. त्याला असं वाटत होतं जेव्हा मी गुराढोरांच्या मागे पळू शकतो तेव्हा मी या स्पर्धेतही पळू शकतो. आणखी एक वेगळा भाग असा होता की जेव्हा सिडनी टू मेलबर्न पळायचं आहे तेव्हा तो रस्ता नेमका कसा आहे, तिथे कोणत्या कोणत्या पद्धतीचे अडथळे असू शकणार आहे, कुठे उंच भाग आहे, कुठे सखल भाग आहे, कुठे उतार आहे, ही सगळी माहिती ह्या प्रशिक्षित असणाऱ्या रनर्सनी घेतलेली होती, जेव्हा की ह्या क्लिफ यंगला ती सुद्धा माहिती नव्हती. पण तरी सुद्धा तो अजिबात डगमगला नाही. म्हणजे
जस्ट तुम्ही चित्र इमॅजिन करा की बाकीचे सगळे एवढे अप टू डेट रनर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये हा अगदी साधा दिसणारा किंवा अगदीच साधारण असणारा मनुष्य आहे, त्याचं वय सगळ्यात जास्त आहे, त्याच्या सेल्फ एस्टीमला धक्का बसला नसेल का? त्याच्या जागी आपण असलो असतो तर बसला असता का? बरेचदा तसं होतं ना, म्हणजे लगेच उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे, म्हणजे आपल्याला लगेच अंडर एस्टिमेट आपण स्वतःला करायला लागतो की अरे माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. तसं जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी कमी आहेत असं सुरुवातीला सगळ्यांनाच वाटत होतं. पण जेव्हा त्यानं स्पर्धा जिंकली तेव्हा अक्षरशः पत्रकार आणि कॅमेरामन त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले होते, कारण त्यांना वाटलं की ज्या माणसाची आपण खिल्ली उडवली होती तोच माणूस आज एक इतिहास निर्माण करत आहे. त्यानं स्वतः इतिहास तो निर्माण केला सुद्धा. म्हणून आपण बॅकग्राऊंड आपला कोणता आहे त्याच्यावर आपलं भविष्य निर्धारित होत नाही हे लक्षात घेतलंच पाहिजे. ठीक आहे, क्लिफ यंग खूप दूरचा झाला किंवा स्पर्धा पण ती रनिंगची होती, पण तुमच्या समोर मी इथे उभी आहे, स्पष्टपणे तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्याबद्दलही सांगते, माझी ओळख करून देताना कोमलनी ऍडिशनल कलेक्टर असं सांगितलं. माझंही बॅकग्राऊंड काय होतं, मी ह्या जालना जिल्ह्यामधलीच बदनापूर, तेव्हा तालुका नव्हतं, ते एक छोटस खेडं होतं, त्या बदनापूरची मी आहे. आणि माझी शिकलेली पहिली पिढी जी होती ती माझ्या वडिलांची आणि माझ्या काकांची, ही शिकलेली पहिली पिढी आमच्या पिढ्यांमध्ये. आणि माझी आजी, वडिलांची आई काय करत होती तर ती अत्यंत लोएस्ट पदावर होती, पद सुद्धा त्याला म्हणता येणार नाही असं, की बदनापूरच्या एका शाळेमध्ये ती शिपाई होती, ज्याला आपण स्वीपर म्हणतो ना, की सगळं शाळेची सगळं पुसायचं किंवा झाडझूड करायची, तेव्हा सारवलं जायचं, ते शेणानं सगळं सारवायचं, हे सगळं काम माझी आजी करत होती. पण वडील पहिली पिढी त्यांची होती शिकलेली, वडील आणि काका दोघंही शिक्षण घेऊन रिटायर जेव्हा झाले तेव्हा ते मॅनेजरच्या पदावर होते. आणि अर्थातच आम्हाला वडिलांनी, काकांनी, आईनी सगळ्यांनी तेच सांगितलं होतं की आपल्याला कोणताही मोठा बॅकग्राऊंड नाहीये किंवा आर्थिक परिस्थिती सुद्धा आपली खूप चांगली स्ट्रॉंग आहे असं नाहीये. सो तुम्हाला जे काही मिळवायचं असेल ते तुम्हाला तुमच्या मार्कांवर मिळवावं लागेल, तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवरच मिळवावं लागेल, कारण खाजगी कॉलेजेसना कुठे नंबर लागले तर त्याचं डोनेशन देण्याचीही आपली ऐपत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तेव्हा कदाचित हे क्लिफ यंग वगैरे काहीच माहित नव्हतं, पण तेव्हा कदाचित डोक्यामध्ये हेच होतं की ओके, आपण कुठून आलो आहोत याच्यापेक्षा आपल्याला जायचं कुठे आहे ते महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा आयुष्यामध्ये कधीही असं होईल की आपला बॅकग्राऊंड आपल्याला त्रास द्यायला लागेल किंवा म्हणायला लागेल की आर्थिक परिस्थिती माझी खूप खराब आहे म्हणून मला करता येणार नाही, माझे आई वडील अशिक्षित आहे म्हणून मला करता येणार नाही, आमच्या पिढ्यांमध्ये हा वारसा नाहीच म्हणून आम्हाला करता येणार नाही, तेव्हा ह्या क्लिफ यंगला अवश्य आठवायचं आहे, ज्यानं जागतिक स्तरावरचा विक्रम केला. इतकंच नव्हे तर आपण ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की कोणतीही गोष्ट सुरू करण्यासाठी वयाचं बंधन अजिबात नाही. यानं हे रनिंगची स्पर्धा पार्टिसिपेट केली तेव्हा त्याचं वय होतं 61 इयर्स. आणि आपण नंतरही भरपूर पाहतो, मिलिंद सोमनची आई उषा सोमन यांनी वयाच्या 60व्या वर्षी रनिंगला सुरुवात केली. त्यानंतर KFCची स्थापना जी कर्नल सँडर्सनी केली ती वयाच्या 62व्या वर्षी केली. सो या सगळ्या उदाहरणांमधून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जर आपल्याला काही करायचं असेल, अगदी मनातून आपण करू इच्छित असू, तर डेफिनेटली आपलं वय काय आहे किंवा नेमकी आपली परिस्थिती कशी आहे, बॅकग्राऊंड कसं आहे, या कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही. क्लिफ यंगचं अजून एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे सातत्य. त्यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं ना की तुम्ही झोपला का नाहीत, बाकीचे सगळेजण 18 तास पडायचे आणि 6 तास झोपायचे, तुम्ही झोपला नाहीत, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की अच्छा, या स्पर्धेमध्ये झोप सुद्धा घेता येणार होती हे मला माहित नव्हतं, कदाचित माहित असलं असतं तर मी थोडीफार झोप घेतली सुद्धा असते. म्हणजेच कधी कधी नियम माहित नसणं हे सुद्धा आपल्या फायद्याचं होतं खरं. आपल्या बाबतीमध्ये कधी कसं लागू करायचं हे बरेचदा जे सांगितलं जातं, समाजाचे नियम जे आपल्यावर टाकले जातात की हे आपल्याकडे असं करत नाहीत, आपण हे असंच करत असतो,
तेव्हा हे नियम जर आपण आपल्याला माहित नसतील तर डेफिनेटली आपल्याला आपल्या लिमिट्स ज्या समाजाने घालून दिलेल्या असतात त्या लिमिट्सही माहित नसतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपण डेफिनेटली त्या लिमिट्स ब्रेक करण्याची ही हिंमत स्वतः ठेवत असतो. आणि सातत्याचाही मुद्दा तेवढाच महत्वाचा ठरतो जो हा क्लिफ यंग कंटिन्युअस चालत होता. क्लिफ यंगची ही गोष्ट जेव्हा मी तुम्हाला सांगत होते तेव्हा तुमच्यापैकी कुणाला ससा आणि कासवाची लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवली का? ससा सुद्धा मध्ये झोपत होता आणि कासव तेही स्लो बट स्टेडी विन्स द रेस. आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं आहे त्या गोष्टीच्या, ससा आणि कासवाच्या गोष्टीच्या माध्यमातून माहीत आहे आपल्याला. पण तरी सुद्धा जेव्हा आपण इतरांपेक्षा स्लो आहोत असं लक्षात येतं तेव्हा कंटिन्युटी ठेवणं आपल्यालाही अवघड जातं. आणि त्यावेळेस या क्लिफ यंगनी जे केलं ते सुद्धा आपण लक्षात ठेवत नाही. क्लिफ यंगचं काय होतं, त्यांनी फोकस स्वतःवर केला. बाकीचे रनर्स किती पुढे गेले, ओ मी अजून इतका मागे, बापरे बाकीचे रनर्स केवढे फास्ट पळतायत. क्लिफ यंगला माहित नव्हतं ना की आपलीच पळण्याची पद्धत फार छान असेल म्हणून. त्याची ती स्वानुभवातून आलेली पद्धत होती की असं असं पळलं तर माझा स्टॅमिना टिकतो आणि मला 3-3 दिवस पळता येतं. गुराढोरांच्या मागे त्यांना सगळ्यांना कलेक्ट करायला त्याला अक्षरशः 3-3 दिवस पळावं लागायचं. म्हणजे आपलं पळणं खूप चांगलं आहे हे माहित नसतानाही जेव्हा तो बघत असेल की बाकीचे सगळेजण एवढा फास्ट स्पीडने पळत आहे आणि आपण मात्र असं असं स्लो कसं तरी पळत आहोत, तेव्हा त्याचा आत्मविश्वास कुठेतरी डगमगला नसेल का? डगमगला नाही, कारण त्यानं फोकस त्यांच्यावर केला नाही. दुर्दैवानं शाळा कॉलेज मधले दिवस असोत, करिअरचे दिवस असोत, समाजामध्ये राहण्याचे दिवस असो की कुठलेही असोत, आपण प्रत्येक वेळेस इतरांशी कम्पेअर करत राहतो आणि त्यामुळे आपलं सुख खूप कमी आहे किंवा इतर जण आपल्या खूप पुढे आहेत हे आपल्याला जाणवायला लागतं आणि आपण मागे पडत राहतो. सो गरज नाही त्याची, दुसऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपली स्पर्धा ही आपल्यासाठी आहे, ती आपण आपल्या गतीने न्यायची आहे, एवढं लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. लोक काय म्हणतील याचा त्यांनी विचार केला का? लोक तर त्याची खिल्ली उडवत होते. त्याच्या कपड्यांवरून खिल्ली उडवली गेली, त्याच्या चालण्यावरून खिल्ली उडवली गेली. म्हणजे त्या दरम्यान जेव्हा तो धावत होता किंवा चालत होता तेव्हा यंग शफल म्हणून त्याला चिडवलं जात होतं. आणि जेव्हा की नंतर त्याच्याच रनिंगला यंग शफल म्हणून आता नावाजलं जातं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं त्या पद्धतीचं पळणं हे खूप सन्मानाचं समजलं जातं. पण जेव्हा हे सगळे लोक हसत होते, असं काहीतरी म्हणत त्याची गंमत करत होते, तेव्हाही त्यानं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. तो कंटिन्युअसली आपला चालत होता. आणि या ठिकाणी मला हे अवश्य सांगावंसं वाटतं, जे लोक त्याची खिल्ली उडवत होते, यंग शफल म्हणत म्हणत हसत होते, तेच आता प्रॅक्टिस करतात यंग शफलिंग पद्धतीनं रनिंग करण्याची. लोक हे असेच असतात हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. दुर्दैवानं कोणीतरी लोक आपल्याबद्दल वाईट कॉमेंट करतात. दुर्दैवानं आपण जे करत आहोत ते चुकीचं आहे असं कोणीतरी त्यांच्या दृष्टिकोनातून वाटतं म्हणून ते आपल्याला म्हणतात. आणि लगेच आपल्याला वाटतं की खरंच कदाचित माझं चुकतंय किंवा बापरे इतके सगळे लोक नाव ठेवतायत, आता मला तोंड नाही राहिलं, मी कोणत्या तोंडानं समोर जाऊ. हे असं जेव्हा केव्हा आपल्याला लक्षात येत असतं किंवा आपल्याला वाटत असतं तेव्हा डेफिनेटली ते लक्षात घ्यायला हवं की लोक असेच असतात जे एका क्षणी क्लिफ यंगवर हसत होते तेच त्याचा जयघोष करायला लागले. जेव्हा त्यानं फिनिश लाईन क्रॉस केली तेव्हा याच लोकांनी त्याचा जयघोष सुद्धा सुरू केलेला होता. त्यामुळे हे लोक आज जरी हसत असले तरी उद्या डेफिनेटली ते माझा जयघोष करतील हा विश्वास आपल्यामध्ये असेल तर नक्कीच आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. स्वतःला अंडर एस्टिमेट न करणं हा महत्वाचा मुद्दा ठरतो. आणि दुर्दैवानं बरेचदा आपण अंडर एस्टिमेट स्वतःला करत राहतो म्हणून आपल्या पोटेन्शियल खरंच काय आहे हे लक्षातच येत नाही. म्हणून अशा प्रत्येक वेळेस आपण क्लिफ यंगला आठवलंच पाहिजे. आणि त्यासोबतच आणखी एक महत्वाची बाब मला सांगावीशी वाटते की भलेही आपल्याला 544 मैल धावायची स्पर्धा किंवा धावण्याचं चॅलेंज आपल्या समोर नसेल, पण जसं मी म्हणत होते साधे साधे चॅलेंजेस असतील
नात्यांमध्ये जसे ह्या कुरबुरी होतात, मी तुम्हाला थोडेसे ते उदाहरण दिले, या कुरबुरी सुद्धा व्यवस्थितरित्या बाजूला करून नातं सुरळीत ठेवणं हे कदाचित कुणासमोरचं चॅलेंज असू शकेल, कदाचित करिअर मधलं एखादं चॅलेंज असू शकेल. चॅलेंजेसचे प्रकार वेगवेगळे असतील, पण तरीही कंटिन्युअसली आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं हे जर लक्षात ठेवलं तर निश्चितपणानं आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. मार्गात अडथळे कोणते येतील, मार्ग कसा असेल हे महत्वाचं नाही, आपण मध्येच क्विट करायचं नाही, मध्ये सोडून द्यायचं नाही, ही बाब जास्त महत्वाची ठरते. जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटेल ना की आयुष्य आता खूप कठीण होत चाललंय, आपल्या आयुष्यामध्ये आता खरंच काही उरलेलं नाही, किंवा एखाद्या दलदलीमध्ये आपण फसावं ना, तसं ह्या आयुष्याच्या दलदलीत फसलो आहोत आणि जे आपल्याला आपलं स्वप्न आहे त्या स्वप्नांच्या मागे आपल्याला जाताच येत नाही, त्या प्रत्येक वेळेस या क्लिफ यंगला अवश्य आठवा. त्याचा तो मळकट टी शर्ट, त्याचे ते बूट, रबरी बूट जे कामावर घालताना वापरले कामावर असताना वापरले जातात, रनिंगच्या वेळेस अजिबात वापरले जात नाहीत, ते बूटही त्याचे आठवा. लोकांनी त्याची किती खिल्ली उडवली होती जे मी तुम्हाला सांगितलं तेही डेफिनेटली आठवा. आणि ते सगळं आठवत असताना तेही आठवा जेव्हा तो क्षण आला ज्या क्षणी त्यानं अगोदरचे सगळे रेकॉर्ड्स मोडून टाकले, 2 दिवस अगोदर तो फिनिश लाईनला पोहोचला, त्याचा जयघोष झाला आणि त्याच्याच नावाने आता रनिंगच्या त्या प्रकाराला नाव देण्यात आलं, त्याच्याच नावाने रनिंगचा तो प्रकार ओळखलाही जातो. हे सुद्धा आपण सगळं डेफिनेटली आठवलं पाहिजे. हे जेव्हा आठवू तेव्हा आपल्यालाही लक्षात येईल की आपल्याही स्वप्नांचा पाठपुरावा आपल्याला करता येतो. फक्त आपण सातत्य ठेवलं पाहिजे, आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि जे स्वप्न आपण ठेवलं आहे समोर त्या स्वप्नांचा पाठपुरावा करणं आणि तिथपर्यंत पोहोचणं याचं धाडस सुद्धा आपल्यामध्ये असलं पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं क्लिफ यंग सारखंच हे धाडस आपल्यामध्ये येईल आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा आपण करू शकू. आयुष्यातले छोटे मोठे चॅलेंजेस सुद्धा सातत्याच्या जोरावर आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या जोरावर आपण निपटून काढू शकू अशी सदिच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.